म्हणजे स्किन रॅश आली आणि ती 4 दिवसात गेली, तर मी असं हेअरच्यासाठी असं म्हणू शकत नाही की हे मेडिसिन घ्या आणि 4 दिवसात हेअरफॉल थांबेल. नाही होणार आहे, असं होणार नाहीये की आज हा वापर नाही ना, ठीक आहे, पण मला हा वापरून मस्त रिझल्ट आले, तू वापरूनच बघ. आणि हे सजेस्ट केलं जातं किंवा त्याला आपण आहारी पडतो, भरी जातो आणि मग तो आणतो. आणि असे खूप सारे शॅम्पूचे प्रोडक्ट्स आपण वापरतो. पण अमुक एक शॅम्पू वापरला म्हणून हेअरफॉल झाला असं होत नाही. हेअरफॉल कमी आला किंवा थांबला मी म्हणणे, पण तुम्हाला इकडे बॅकग्राऊंडला हेरिडेटरी आहेच आहे. वडिलांना 40-50व्या वर्षीच पूर्ण टक्कल होतं किंवा आईचेही बरेच थीन होते आणि तुम्हाला भयंकर स्ट्रेसफुल लाईफ आहे, तर मग हे अगेन हे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आले तर मग हेअरफॉल होणार ना काही दिवसानंतर. एक अजून याच्यामध्ये हेअरमध्ये विचारताना एक कन्सेप्ट येते, प्रीमॅच्युअर ग्रेइंग. आणि जे सगळ्यांमध्ये आता दिसतंय, म्हणजे असं खूप लोक असं छान चापून चुपून असं स्पाइक बीक करतात, पण असा तो केला मुलांमध्ये बेसिकली तरी दिसतं की आहे ग्रेइंग आहे. मग त्याच एज मध्ये हॉर्मोनल गडबड होते म्हणून हेअरफॉल चालू होतो ना. सो हाऊ कॅन यू कंबाईन बोथ द थिंग्स? नाही 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 नाही, हे मिथ आहे. असं काही नाहीये की पांढरा केस उपटला आणि त्याच्यानंतर बाजूचे पांढरे झाले, असं नाहीये. जर न्यूट्रिशन डेफिशियन्सी हेअरफॉल असेल किंवा थायरॉइडमुळे जर हेअरफॉल असेल तर तुम्ही 1 काढा नाही तर 10 काढा, ग्रे होणारच आहे ना. म्हणजे याने काय फरक? पण एका पॉइंटला असं होतं की म्हणजे जर इम्युनॉक्सिडीमुळे हेअरफॉल थांबतोय, ग्रोथ चांगली होतीये, तर तुम्ही कायम ते कंटिन्यू नाही करू शकत. मेडिसिन चालू आहे तोपर्यंत हेअरफॉल थांबला, मेडिसिन बंद केलं हेअरफॉल बंद झाला. फक्त न्यूली मॅरिड आहे तरी देखील इफ इट इज गोइंग टू अफेक्ट युअर सेक्स लाईफ देन वी हॅव टू थिंक ट्वाइस बिफोर प्रिस्क्रायबिंग इट. आत्ता हेअरफॉल व्हायचा आहे तो अजून 4 वर्षांनी होईल, 6 वर्षांनी. इव्हन अगदी ट्रान्सप्लांट जरी आपण म्हणलं तरी या सगळ्या प्रोसिजरमध्ये आपण करतो काय की हेअर फॉल होणं, थिनिंग होणं किंवा बॉल्ड होणं हे आपण पोस्टपोन करतो. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाहीत ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश, तुमचं गोराबेज पॉडकास्टवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. खरं तर स्किन केअरचं एवढं मोठं प्रचंड मार्केट आहे. बाजारात गेल्यानंतर एकाच गोष्टीसाठी तुम्हाला वेगवेगळे प्रॉडक्ट्स अवेलेबल मिळतात, एकाच हेअर ट्रीटमेंटसाठी वेगवेगळे प्रॉडक्ट्स अवेलेबल मिळतात आणि तुम्हाला नेमकं कळत नाही की कुठलं प्रॉडक्ट वापरायचंय, का वापरायचंय, काय वापरायचंय किंवा त्या प्रॉडक्टचे आपल्या हेअरवर कसे परिणाम होत आहेत, कसे दुष्परिणाम होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो इश्यू असतो तो हेअर लॉस, डॅन्ड्रफ यांचा. त्याच्याबरोबर खूप सारे प्रचंड शॅम्पू असतात, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात आणि नेमकं आपण तेच करत नाही की आपल्याला कुठलं हेअर प्रॉडक्ट वापरायचंय, कुठल्या गोष्टी वापरायच्यात, कशा वापरायच्यात आणि कितपत चांगल्या प्रमाणात वापरायच्यात हे कळतच नाही. आणि हे सगळंच आज आपण डिस्कस केलेलं आहे डॉक्टर अमृता कदम यांच्यासोबत, ज्या डर्मेटॉलॉजिस्ट आहेत, त्याचबरोबर त्या कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून गेली 12 वर्ष कोथरूड येथे प्रॅक्टिस करत आहेत. आणि त्यांच्यासोबत डिस्कस करताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जाणवू लागल्या की हेअरफॉल नेमका का होतोय, हेअरफॉलचे जेनेटिक प्लस बाकीची कुठली रिझन्स असू शकतात, त्याचबरोबर कुठले चांगले शॅम्पू, कंडिशनर आहेत, कुठले नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉमन चूक करतो की डाएट किंवा न्यूट्रिशनल न घेता बाहेरच्या सप्लिमेंट्स घेऊन हेअर ग्रोथ करण्याचा प्रयत्न करतोय. ते का केलं नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण डॉक्टर अमृता कदम यांच्यासोबत डिस्कस केलेल्या आहेत. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. एपिसोड शेवटपर्यंत बघायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही केलेलं नसेल किंवा पहिल्यांदा चॅनलला आलं असाल तर. नमस्कार मॅडम. नमस्कार. हेअर लॉस किंवा हेअरफॉल नेमकं का होतं, आपण इथूनच सुरुवात करूयात. मला वाटतं कसं असतं ते सगळं. ऍक्च्युली हेअर लॉस किंवा हेअरफॉल होण्यामागे बरेच कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स आहेत आणि त्याच्यामुळे हेअरफॉल होतो. सगळ्यात पहिलं म्हणजे हेरिडेटरी. तर म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला, आईला आहे, बाबांना आहे, भावाला आहे, बहिणीला आहे, तर हे एक खूप इम्पॉर्टंट आहे गोष्ट. पण आजकाल आपण बघायला गेलो तर असं होतं की आई बाबा वगैरे जरी असतील तरी त्यांना त्यांच्या 40-50 मध्ये झालं, मला आत्ता का होतंय. तर हे मला आत्ता का होतंय, इट्स बिकॉज ऑफ स्ट्रेस. तर आपल्याकडे आपल्या जनरेशनमध्ये तो एक तेवढा कॉन्ट्रीब्युटिंग मेजर फॅक्टर आहे स्ट्रेस, जो त्यांच्या जनरेशनमध्ये तेवढा नव्हता. सो हेरिडेटरी, स्ट्रेस आणि त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे डाएट. डाएट आपण जे खातो ते लिटरली कचरा. बिकॉज खूप खूप ठिकाणी असं होतं की घरातलं अन्न खाल्लं जात नाही किंवा बनलं जात नाही, बाहेरचंच खाल्लं जातं. आता जे कॉलेज स्टुडंट्स वगैरे आहेत तर त्यांना काही ऑप्शन नाही, त्यामुळे त्यांना बाहेरचंच खावं लागतं. पण त्यामध्ये पण आपण काहीतरी हेल्दी ऑप्शन्स बघू शकतो. जसं की आयदर यू हॅव फ्रुट्स किंवा ड्राय फ्रुट्स सोबत कॅरी करणं. म्हणजे बाहेर तुम्ही जे खायला लागतंय तुम्हाला ते तर ठीक आहे, खाच, पण त्याच्याबरोबर जर तुम्ही नॅचरल फ्रुट्स खाल्ले
किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे रूमवर तुमच्या ठेवले किंवा ते तुमच्या खाण्यात असेल तर ऍटलीस्ट डेफिशियन्सी होणार नाही एवढी तर काळजी घेतली जाईल. त्यामुळे तो एक भाग आहे. आणि अगेन लाईफस्टाईल डिसऑर्डर असं नाही म्हणता येणार हेअरफॉलला, पण लाईफस्टाईलमुळे अफेक्ट होतो हेअरफॉल हे तर आहेच आहे. कारण अगेन आपलं जे लाईफस्टाईल आहे सध्या की 5 दिवस भयंकर काम करायचं आणि सॅटर्डे संडे मग पुन्हा मग पार्टीज करणं किंवा रात्रीची जागरण करणं आणि मग सगळं ते बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब होतं. मग हे कुठंतरी अफेक्ट होतं आणि त्याच्यामुळे हेअरफॉल होतो. कारण इन्सफिशियंट स्लीप हे पण खूप इम्पॉर्टंट कारण आहे की त्याच्यामुळे हेअरफॉल होतो. त्यामुळे ही सगळी 4-5 कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स आहेत. हे कमी अधिक प्रमाणात हेच रिस्पॉन्सिबल असतात की त्याच्यामुळे हेअरफॉल होतो. त्यातला आता स्ट्रेस जर आपण बघायला घेतलं तर स्ट्रेस खूप जास्त महत्वाचं कारण आहे. कारण एक एक्झाम्पल देते मी. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी तर दोघंही खूप चांगलं त्यांचं फिजिक आहे, खूप चांगलं त्यांचं फिटनेस आहे, ते खूप चांगले ॲथलीट्स आहेत, दोघंही व्हेजिटेरियन आहेत, दोघांनाही कसलंही व्यसन नाहीये, नो स्मोकिंग, नो अल्कोहोल, नथिंग. आणि एवढं सगळं असताना पण ज्यावेळेस विराट कोहली इंडियन टीमचा कॅप्टन झाला त्याही वेळेस आणि ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनी इंडियन टीमचा कॅप्टन होते त्याही वेळेस दोघांनाही दाढीचे केस पांढरे झाले होते. दॅट इज द स्ट्रेस. स्ट्रेसमुळे काय होतं तर हे होतं. सो इट्स व्हेरी सिम्पल एक्झाम्पल की एवढा म्हणजे त्यांना जर या लेवलला जर स्ट्रेस होत असेल तर व्हॉट वी आर डुईंग. आपल्याला तर डेफिनेटली तो स्ट्रेस आहे. काय आहे की हेअर फॉल होतोय हे आपल्याला सुरुवातीला जेव्हा स्टेज 1 असते तेव्हा लक्षात येत नाही की हेअर फॉल होतोय असं. आपल्याला नोटिसेबल कधी जाणवतो जेव्हा आपण आरशात पाहतो आणि विरळ दिसतात केस तेव्हा लक्षात येतं अरे काहीतरी गंडलंय. मग पहिल्यांदा आपण काय करतो म्हणजे आपण इन द सेन्स पेशंट पहिली स्टेज असते की ते काहीतरी जुगाड करून हाईड करणं. सो कॅप घालून फिरणं वगैरे. सो आपण असे मुलं पाहतो किंवा असे जेंट्स पाहतो की जे रात्र असली तरी ते कॅप घालून फिरतात का जस्ट टू हाईड द हेअर फॉल. सी एक असं कॉस्मॅटिकली किंवा ॲस्थेटिकली ते योग्य वाटत नाही किंवा कॉन्फिडन्स लो होतो दॅट इज ओके. पण प्रॉब्लेम काय आहे हे आपण फाइंड आउट केला पाहिजे आणि त्या दिशेने आपण ट्रीटमेंटकडे पोहोचलं पाहिजे. तर आपण यातून बाहेर येऊ शकतो. म्हणजे प्रॉब्लेम रेकग्नाइज करणं आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेणं ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर म्हणजे हे जे आपण हाईड करतो किंवा जे काही बॉडी इमेजिंगवर अफेक्ट होतं तर याच्यासाठी काहीतरी फुलप्रूफ सोल्युशन निघेल. म्हणजे फक्त आपण कॅप घालून फिरलो आणि आपण ते हाईड करायला लागलो पण पुढे ट्रीटमेंट पर्यंत गेलोच नाही तर मग त्याचा उपयोग नाही. नॉर्मली रोज 100 केस गळणं हे नॉर्मल असतं. सो म्हणजे पूर्ण शरीरावरचे 100 केस गळणं हे नॉर्मल असतं. सो आपण असं लगेच म्हणू शकत नाही की मग म्हणजे काही काही पेशंट येतात आमच्याकडे की ते खूप पर्टिक्युलर असतात लिटरली केस मोजतात ते किंवा असे ते घेऊन येतात की माझे एवढे एवढे गळाले म्हणून. हा म्हणजे सिग्निफिकंट असेल तर डेफिनेटली हेअरफॉल असतो. पण मग काही काही वेळेस असं असतं की थोडे एक 10-15 केस गळाले तर यू कांट से इट एज अ हेअरफॉल. प्रोग्रेसिव्हली तुमचे केस गळतायत आणि असं होतंय की घरामध्ये पण तुम्ही फरशीवर वगैरे जाताना दिसतात जिथे तिथे असे केस पडलेले दिसतात. कंगव्यामध्ये भरपूर केस येत आहेत किंवा केस जेव्हा हेअर वॉश केला जातो त्यावेळेस खूप हेअरफॉल दिसतोय. आणि या सगळ्याच्या बरोबरीने जिथले जात आहेत तिथं विरळ दिसत आहेत हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण काय होतं बऱ्याचदा की ज्या केसांची मुळं कमकुवत झालेली आहेत ते बाय हुक और क्रूक गळणारच आहेत. मग ते घरात गळतील किंवा ते बाथरूम मध्ये गळतील हेअर वॉशच्या वेळेस. पण हेअरफॉल तेव्हाच आपण म्हणू शकतो की म्हणजे प्रोग्रेसिव्हली हे आपल्याला हेअर फॉल झालेले दिसत आहेत आणि प्लस स्कॅल्पवर पण आपल्याला थिनिंग दिसतंय किंवा रिसेशन दिसतंय. देन वी से इट एज अ हेअरफॉल. अदरवाईज 100 रोजचे गळणं हे नॉर्मल आहे. म्हणजे की गळतायत पण जर परत येत आहेत त्या जागेवर तर त्याला काहीच डेफिनेटली. कारण आपली हेअर सायकल असते म्हणजे नवा केस उगवणं तो वाढणं आणि गळणं याला हेअर सायकल म्हणतात. तर ही सायकल असते 3 महिन्यांची साधारण. तर हे चालूच राहतं. म्हणजे असं कधीच होणार नाहीये की एक हेअर वॉशला तुम्ही गेलात आणि एकही केस गळला नाही. हे होणारच नाहीये. कारण ही सायकल सतत चालू राहते. पण यासोबत तुम्हाला तिथे स्कॅल्पवर असा स्पॉट दिसला किंवा थिनिंग दिसलं रिसेशन दिसलं तर मग हेअरफॉल आहे हे आपल्याला जाणवायला लागतं. आता मेल आणि फिमेल दोन्ही बॉडीज वेगळ्या आहेत करेक्ट. तर त्यांच्या हेअर लॉस मध्ये काही वेगळ्या गोष्टी जाणून येतात. आता मेल पॅटर्न हेअर लॉस जो असतो
ते टेम्पल आम्ही इथे रिसेशन म्हणतो, की युजली असं जेंट्समध्ये जेव्हा हेअरफॉल होतो तेव्हा इकडून हेअरलाईन मागे जाते. टिपिकल पेशंट येतात ते सांगतात की माझी हेअरलाईन मागे गेली, पूर्वी मला इथपर्यंत केस होते आणि आता ते इकडे गेले. असं हेअरलाईन मागे जाते आणि थिनिंग चालूच असतं. आणि इथला हा जो वर्टेक्स म्हणजे माथा जो आपण म्हणतो, तो माथ्यावर बऱ्यापैकी विरळ होतात केस, बऱ्यापैकी विरळ. आणि ते बऱ्याचदा असं होतं की पेशंटला त्यांचं दिसत नाही आरशामध्ये. कोणीतरी म्हणतं अरे तुझे केस खूप विरळ झाले, मग त्यांना रिअलाइज होतो अरे खूपच विरळ झाले. असं हा मेल पॅटर्न मध्ये होतो. आणि फिमेल पॅटर्न मध्ये असं होतं की जनरली सेंट्रल कोम्बिंग असतं फिमेल्समध्ये, तर मग तो मधला जो भांग असतो तो वाईड होतो. सेंट्रल कोम्बिंग जे आहे ते वाईड होतं आणि इथे असं म्हणजे भांगाच्या भोवती असं विरळ जाणवतं. म्हणजे आता मी इथं बसलीये, तुम्हाला समजा फिमेल पॅटर्न हेअरफॉल जर पाहायचा असेल, समजा पेशंट इकडे बसलाय आणि तुम्ही तिथे लांब असाल, तर इथून तुम्ही बघू शकता की भांगाच्या कडेला किती विरळ झाले. स्कॅल्प दिसतं, विजिबल स्कॅल्प असतं. आणि जे तुम्ही पोनी बांधा किंवा क्लच मध्ये जे काय केस असतात, तो जो व्हॉल्यूम असतो तो व्हॉल्यूम रिड्यूस झालेला दिसतो. फर्स्ट ऑफ ऑल असं आहे हेअरफॉल आजकाल तर असं आहे की मी कितीतरी पेशंट एवढ्यात असे बघितलेत की 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या मुली सुद्धा पेरेंट्स घेऊन येतात हिला हेअरफॉल होतोय. सो दॅट इज ड्यू टू न्यूट्रिशन डेफिशियन्सी. म्हणजे या वयात दुसरं काही कारण असू शकतं, आयदर हॉर्मोन लाईक थायरॉइड वगैरे काहीतरी बॅकग्राऊंड मध्ये, व्हेरी रेअर केसमध्ये, अदरवाईज न्यूट्रिशन डेफिशियन्सी. तर न्यूट्रिशन डेफिशियन्सी हेअरफॉल हा इतक्या कमी एज मध्ये होतो. अगेन हा सेम प्रकार एक टीनेजच्या आसपास होतो, तेव्हाही न्यूट्रिशन डेफिशियन्सीज, कारण बऱ्याचशा टीनेजमुळे बऱ्याचशा चॉईसेस बदलतात, आवडीनिवडी बदलतात आणि त्यामुळे खाण्यावर परिणाम होतो. आणि त्याच्यामुळं इसेन्शियल जे मिनरल्स आहेत, विटामिन्स आहेत, ते मिळत नाहीत आणि त्यामुळे तो हेअरफॉल होतो. अजून एक गोष्ट असते फिमेल्समध्ये डिलिव्हरीच्या नंतर, तर पोस्टपार्टम म्हणतो आम्ही त्याला, टेलोजन एफ्लुव्हियम असं म्हणतात. तर तो डिलिव्हरीच्या नंतर किंवा एखादं मोठं आजारपण झालं, एखादी सर्जरी झाली, तर त्याच्यानंतर साधारण 6 महिन्यांपर्यंत हेअरफॉल होणं हे नॉर्मली एक्सेप्टेड आहे. पण नॉर्मली एक्सेप्टेड आहे म्हणून आपण काही घ्यायचंच नाही मेडिसिन असं नाहीये, किंवा बघू वाट 6 महिने, मग बघू 6 महिन्यानंतर जातोय का, असं नाही. जरी हे एक्सपेक्टेड असेल तरी देखील आपण त्यावेळेस हेअर सप्लिमेंट घेणं किंवा हेअर सिरम्स लावणं, प्रॉपर डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेणं, ह्या गोष्टी करायला हव्यात. तर तो लवकर आटोक्यात येतो. अदरवाईज अशाही पेशंट्स असतात की तो 6 महिन्यांचा हेअरफॉल 6 वर्षांपर्यंत एक्सटेंड झालेला असतो. म्हणजे असं सांगतात पेशंट आल्यानंतर की बाबा मला दुसरं बाळ झालं किंवा पहिलं बाळ झालं आणि तेव्हापासून जे हेअरफॉल होतोय तो होतोच आहे. किती वर्ष झाली, तर 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, असं होतं का, तर ते त्यावेळेस प्रॉपर काळजी घेतली जात नाही. त्यामुळे केसांसाठी काही पर्टिक्युलर असतात, मॅक्रो एलिमेंट्स म्हणतो आम्ही त्यांना, ज्याच्यामध्ये विटॅमिन ए असतं, विटॅमिन डी असतं आणि बायोटीन वगैरे या गोष्टी असतात. आणि काही मायक्रो एलिमेंट्स असतात जसे की सेलेनियम, झिंक, असे काही मॉलिक्युल्स असतात की जे आपल्या डाएट मधून जाणं गरजेचं आहे. तर पूर्वीचं डाएट असं होतं, म्हणजे पूर्वीच्या काळी, की गोष्टी खूप चांगल्या होत्या. बेसिकली घरातलं जेवण होतं. आता एक लाईफस्टाईलमुळेच हा चेंज झालेला आहे की पूर्वी असं होतं की 8 दिवसातून एखाद्या वेळेस कधीतरी बाहेरचं पार्सल आणलं किंवा गेलो हॉटेलमध्ये किंवा 15 दिवसातून एकदा. आता हे रुटीन झालंय, कधीतरीच घरात बनवलं जातं, असं बऱ्याच ठिकाणी होतं. सो त्यामुळे काय होतं की तुम्ही जे काही खातो आपण बाहेर, चीज लावलेलं असतं, बटर असतं, अजून काही शेव टाकलेली असते, असं काय म्हणजे लिटरली कचरा आहे हा. त्याला न्यूट्रिशन व्हॅल्यू काहीच नाहीये. आपण फक्त असं ते एक समाधानासाठी खातो, भूक लागली म्हणून खातो, पण त्याला न्यूट्रिशन व्हॅल्यू काहीच नाहीये. तर मग जर न्यूट्रिशन काही गेलंच नाही तर ते हेअर अफेक्ट होणार ना. केसांसाठी तुम्हाला चांगले प्रोटीन्स लागतात तुमच्या डाएटमध्ये. फॉर एक्झाम्पल अगदी बेसिक सांगायचं झालं तर एग इज अ होल प्रोटीन. खूप रिझनेबल आहे, खूप स्वस्तात अवेलेबल आहे सगळीकडे, प्रत्येक जण खाऊ शकतो. पण ते जर तुम्ही प्रोटीन घेतलं तर ते केसांवर त्याचा इम्पॅक्ट दिसू शकतो. पण आपलं जर खाणंच असं विचित्र काहीतरी असेल किंवा बाहेरच्या गोष्टी खातोय की ज्याला काहीच डाएट व्हॅल्यू नाहीये, तर मग त्याच्यामुळे काय होईल की बॉडीमधलं जे रिझर्व्ह प्रोटीन्स असतात तर ते व्हायटल ऑर्गनसाठी वापरले जातात, मग ते केसांपर्यंत पोहोचणारच नाही. एक तर तुमच्या डाएटमधून जात नाही आणि जे स्टोर्ड आहे ते पण पोहोचणार नाही, मग त्याचा इम्पॅक्ट होणार ना केसांवर. आणि अल्टिमेटली हे सगळं असं एकत्रितरित्या त्या हेअरफॉलवर अफेक्ट होतं. आणि ह्या एवढ्या सगळ्या अंडरलाईन गोष्टी असतात. पण बऱ्याचदा असं होतं, खूप असे हेअरफॉलसाठी पेशंट येतात तर त्यांचं असं बऱ्याचदा म्हणणं असतं की मी इकडे शिफ्ट झाले आणि मला हेअरफॉल झाला, किंवा मी तिकडे शिफ्ट झाले आणि पाणी बदललं. आणि असं पाण्याचा फार रोल नसतो.
बॅकग्राऊंडला ह्या खूप गोष्टी आहेत, आपण ह्या टोटली इग्नोर करतो आणि सगळा ब्लेम त्या पाण्यावर देतो किंवा मेट्रोज मध्ये गेलो. आता आपण पाण्याचं तुम्ही बोलत होतात, तर पाण्याच्या ओघाने एक गोष्ट येते की म्हणजे प्रत्येक जण ट्राय करत असं मला वाटतं. कारण आजकाल असं कोणीच नसेल की तो म्हणतो मी जन्मापासून एकच शॅम्पू यूज करतोय. म्हणजे असं होतं बऱ्याचदा ना की रेफरन्स तेलाचा होतो, त्याच्यानंतर रेफरन्स शॅम्पूचा दिला जातो की आज हा वापर. नाही ना ठीक आहे, पण मला हा वापरून मस्त रिझल्ट आले, तू वापरूनच बघ. आणि हे सजेस्ट केलं जातं किंवा त्याला आपण आहारी पडतो, भरी जातो आणि मग तो आणतो. आणि असे खूप सारे शॅम्पूचे प्रोडक्ट्स आपण वापरतो आणि एंड रिझल्ट सेम तुम्ही म्हणता तसंच असेल. मग त्याचा काय इम्पॅक्ट होतोय? सी, शॅम्पूचा इम्पॅक्ट होत नाही असं मी म्हणणार नाही, इम्पॅक्ट होतो त्याचा. पण अगेन मेजर हेच आहेत, हे जे मागची जी कारणं आहेत ही जास्त आहेत, म्हणजे 70 ते 80% यांचाच रोल आहे. ओके. उरलेल्या 10-20% केमिकल्स वगैरे या गोष्टी आहेत. कारण शॅम्पूज मध्ये पण मी एवढंच सांगेन की सल्फेट फ्री शॅम्पू वापरले तर केस डॅमेज कमी होतात. ओके. पण अमुक एक शॅम्पू वापरला म्हणून हेअरफॉल झाला असं होत नाही. ओके. तुम्हाला ते बॅकग्राऊंड आहे आणि मग त्यात तुम्ही तो शॅम्पू वापरला तर त्यामुळे तो वाढला आहे, तो हेअरफॉल वाढला. पण काहीच नाही आणि शॅम्पूमुळे हेअरफॉल झाला असं होत नाही. बरं, शॅम्पू घेताना मग कुठल्या प्रॉडक्ट्स ऍटलीस्ट बेसिक मिनिमम चेक करावेत? म्हणजे बॉटलवर असतात, प्रॉडक्ट इन्ग्रेडियंट असतात. नॉर्मली तर मी म्हणेन की ओटीसी जे मिळतात प्रोडक्ट्स, ओटीसी याचा अर्थ असतो ओव्हर द काउंटर, म्हणजे जे तुम्हाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय आणि मित्रमैत्रिणींच्या सल्ल्यानी किंवा मेडिकल स्टोअर मधल्या तो जो मेडिकलवाला असतो त्याच्या ज्ञानाने जे मिळतं, दॅट इज ऑल ओटीसी. ओके. तर मग ओटीसी गोष्टी शक्यतो अवॉइड करा. आणि जर खरंच काही जेन्युइन प्रॉब्लेम असेल की बाबा डॅन्ड्रफ आहे किंवा सेबोरिक डर्मॅटायटिस, डॅन्ड्रफचाच एक थोडासा सिरियस प्रकार असतो, असं जर काही असेल ना तर गो टू कन्सल्टंट, त्यांच्या सल्ल्याने तुम्ही शॅम्पू वापरा. पण मग हा म्हटला हा ट्राय कर, मेडिकलवाला म्हणला हा लावून बघ, असं नका करू. कारण यामुळे हेअरफॉल तर ठीक आहे, थोडा आहे तो प्रोग्रेस होतोच, पण त्यामुळे तुमचे केस खूप डॅमेज होतात, स्कॅल्प ड्राय होतो, स्कॅल्प सेन्सिटिव्ह होतं, इचिंग होतं. की बऱ्याचदा असं होतं की असे वेगळे प्रॉडक्ट्स वापरून मग पेशंट जेव्हा येतात क्लिनिकला तेव्हा त्यांची पहिली तक्रार असते की आग होते स्कॅल्पची. आणि मग सतत असं खाजल्यासारखं वाटतं, चुणचुणतो, शॅम्पू लावला, पाणी घेतलं डोक्यावरून तरी पण आग होते. तर हे होतं, हार्श केमिकल जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा या गोष्टी होतात. त्याच्यामुळे आणि म्हणजे एकतर काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर गो टू स्किन स्पेशालिस्ट. आणि जर नॉर्मली कुठला शॅम्पू वापरायचा असेल तर नॉर्मली काही फार्मा कंपनीनी बनवले असे शॅम्पूज आहेत की जे खूप सेफ आहेत, त्याच्यात सल्फेट अजिबात नाहीये आणि त्यांनी केसांना नुकसानही काही होत नाही. अँड दे आर व्हेरी माइल्ड, म्हणजे तुम्ही अगदी एक 4-5 वर्षाच्या मुलीला सुद्धा वापरू शकता आणि मोठ्या 50-60 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा वापरू शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. काही माइल्डी वगैरे शॅम्पू आहेत इंटास कंपनीचा किंवा ट्रायक्लेन्स वगैरे, तर दे आर व्हेरी गुड शॅम्पू. जसं आता आपण शॅम्पू बोलताना तुम्ही थोडंसं डॅन्ड्रफ हे केलं, तर मला ती टर्मिनॉलॉजी अजून एक्सप्लेन करायला असं आवडेल तुमच्याकडून ऐकायला. कारण बऱ्याच असं होतं ना, आम्हाला डॅन्ड्रफ आहे हे माहिती असतं, पण डॅन्ड्रफ म्हणजे काय, फक्त ते पांढरं पडताना दिसते, पण एक्झॅक्टली तो का होतोय किंवा त्याचे काय इम्पॅक्ट्स आहेत आणि ते कसं जनरेट होतंय आणि ते का वाढतंय? डॅन्ड्रफ इट्स व्हेरी वेग टर्म. ओके. म्हणजे असं बऱ्याच काही गोष्टी होतात, तर त्या सगळ्या आपण एका टर्मच्या अंडर येतो की डॅन्ड्रफ. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्किनसाठी काही झालं, काय झालं, एक्झिमा झाला, ओके, तसं ते डॅन्ड्रफ इज व्हेरी वेग टर्म. म्हणजे आता त्याच्यामध्ये पण काहींना असं असतं की खरंच असं थोडंसं अगदी रवा असतो ना, रव्यासारखं असं शोल्डरवर येतं, मग दॅट इज डॅन्ड्रफ. येस, दॅट इज डॅन्ड्रफ. किंवा काहींना असे थोडेसे हलके फ्लेक्स येतात कधी केस विंचरताना, तर तो पण सुरुवात असू शकते. डॅन्ड्रफ इज काय असतं बेसिकली की स्काल्प तुमचं असतं ते तुम्ही जेव्हा व्यवस्थित ऑइलिंग करता, ऑइल मसाज करता, त्यावेळेस ती स्किन जी असते ती व्यवस्थित असते. पण मग जेव्हा ऑइलिंगच होत नाही, सतत काहीतरी केमिकल्स वापरणं होतं, सतत काहीतरी प्रोसिजर्स करणं होतं किंवा काही वेगळे हेअर डाईज वगैरे असं ज्या स्ट्रॉंग केमिकलच्या ज्या गोष्टी तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा तुमची स्काल्प जी आहे ती सेन्सिटिव्ह होते आणि त्याच्याबरोबर ड्रायनेस वाढत जातो, कोरडेपणा तिथला वाढतो आणि त्याच्यामुळे त्याचे पापुद्रे निघतात आणि त्याला आपण डॅन्ड्रफ असं म्हणतो. डॅन्ड्रफमध्ये अजून एक प्रकार असतो, दॅट इज सेबोरिक डर्मॅटायटिस आणि सोरियासिस. ह्या 2 मेजर स्किन डिसीजेस आहेत की म्हणजे डॅन्ड्रफ अशीच त्याची सुरुवात असते किंवा आपण ते आयडेंटिफाय करू शकत नाही आणि ऍक्च्युली ते डिसीजेस असतात. तर याच्यामध्ये कसं असतं की फॉर एक्झाम्पल सेबोरिक जर असेल तर एक इट्स लाईक
आम्ही मराठी भाषेत सांगायचं झालं तर बुरशीसारखा कोंड्याचा प्रकार असं म्हणतो. जर सिबोरिक डर्माटायटिस असेल किंवा सोरियासिस असेल तर कम्प्लीट स्टोरीज वेगळी आहे. म्हणजे त्या गोष्टी तुम्ही असं घरी बसून नाही ट्रीट करू शकत. यू नीड टू गो टू डर्मॅटॉलॉजिस्ट और स्किन स्पेशालिस्ट आणि ती प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी लागेल. पण अदरवाईज जर फक्त असं असेल की कधीतरी दिसतंय असं व्हाईट फ्लेक्स येत आहेत वगैरे तर ते डॅन्ड्रफ असू शकतं. बऱ्याचदा ऑइलिंग वगैरे व्यवस्थित केलं आणि एकच माइल्ड शॅम्पू तुम्ही वापरला तर तो डॅन्ड्रफ आटोक्यात पण येतो आणि त्यात तरीही नाही आटोक्यात आला तर मग ट्रीटमेंट घेणं हाच पर्याय राहतो. आणि खूपदा असं होतं की आपल्याला विंटरमध्ये असं प्रकर्षाने जाणवतं की मला हेअरफॉल खूप होतोय, मला डॅन्ड्रफ खूप होतोय. तर विंटरमध्ये काय होतं की एकूणच वेदरच ड्राय झालेलं असतं, त्याच्यामुळे तुमची स्किनही कोरडी होते. स्किनला आपण मॉइश्चराईज करतो तसं आपण स्काल्पकडे तेवढं लक्ष देत नाही आणि त्या ड्रायनेसमुळे पण डॅन्ड्रफचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आणि विंटरमध्ये थोडेसे हेअरफॉल वाढणं किंवा शेडिंग होणं हे नॉर्मल आहे. थोडंसं खूप जर होत असेल तर इट्स नॉट नॉर्मल, पण थोडं जर होत असेल तर दॅट इज नॉर्मल. पण डॅन्ड्रफचा हा जो प्रकार आहे हा विंटरमध्ये वाढतो. पण अगेन विंटरमध्ये सिबोरिक डर्मेटायटिस सुद्धा वाढतो आणि सोरियासिस सुद्धा वाढतो. सो आपण तेवढं म्हणजे तेवढं आपल्याला लक्षात यायला हवं की बाबा हा नॉर्मल आहे डॅन्ड्रफ, की काही खपल्या पडतायत, असं खपल्यातून रक्त येतं किंवा असं एकदम भांगाच्या इकडे हेअरलाईनच्या इकडे असं चट्टा येतो, मोठा पॅच येतो. इफ दॅट इज द केस तर मग ते सिबोरिक डर्मेटायटिस किंवा सोरियासिस असं असू शकतं. जसं आपण डॅन्ड्रफ बद्दल बोललो आणि त्याच्यामध्ये पण प्रॉडक्ट्स बद्दल बोलत होतो, पण असं काय आहे का की फक्त हे वरचे प्रॉडक्ट्स वापरून तुमचा हेअरफॉल होतो की त्याच्यासाठी काही प्रॉपर मेडिकेशन घेतलं पाहिजे? कारण बऱ्याच असं होतं ना की लोक हेअरफॉल झाला की हे गोळी घेत नाहीत, म्हणजे गोळ्या घ्यायला टाळतात लोक, कारण त्याचे परत साईड इफेक्ट्स किंवा बाकीच्या गोष्टी असतात आणि म्हणून मग प्रॉडक्ट्सच वापरत असतात. म्हणजे हा प्रॉडक्ट झाला की तो झाला की तो. मग मेडिकेशन्स पण असतं का आणि ते किती इम्पॉर्टंट असतं? डेफिनेटली. आपण जे काय करतो, सेरम लावतो किंवा बाकी काही कंडिशनर किंवा शॅम्पू, ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं एक्सटर्नल आहे. हे सगळ्यांनी काय होतं की शाफ्ट जे आहे आपलं केसांचं ते इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. आणि जे तुम्ही स्कॅल्पला सिरम लावता तर त्याच्यामुळे हेअर ग्रोथ व्हायला मदत होते. नवीन केस येतात ते चांगले येतात. पण मूळ मुद्दा अगेन आहेच आहे डाएट. मगाशी मी सांगितलं तसं जर तुमच्या डाएट मधून ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या जात नसतील तर मग तुम्हाला सप्लिमेंट घेण्याशिवाय ऑप्शनच नाहीये ना. सो हेअर सप्लिमेंट इज नेसेसरी. तर मग हेअर सप्लिमेंट आणि वरून लोकल ऍप्लिकेशन अशा जर 2 गोष्टी असतील तर यू गेट गुड रिझल्ट्स. मिनॉक्सिडिल जनरली बीपी साठी असतं आणि फेरेस्टेरॉल पण एक त्याच्यात ऍड ऑन असतं मॉलिक्युलचं. तर मग हे कॉम्बिनेशन्स आणि हेअर साठी देतात कधी कधी, तो कसा संबंध आहे? ऍक्च्युली असं आहे की मिनॉक्सिडिल हा ड्रग जो आहे तो जेव्हा म्हणजे त्याचा जेव्हा रिसर्च झाला तेव्हा तो ब्लड प्रेशरसाठी रिसर्च झाला होता. पण ब्लड प्रेशरसाठी तो दिल्यानंतर ते चांगलं रेग्युलेट व्हायचं किंवा बीपी कमी व्हायचं. पण त्याचा एक साईड इफेक्ट होता की हेअर्स जे होते ते वाढायचे, एबनॉर्मल हेअर ग्रोथ व्हायची. सो तो जो साईड इफेक्ट आहे तोच आता इफेक्ट म्हणून डर्मॅटॉलॉजीमध्ये आलेला आहे आणि म्हणजे मिनॉक्सिडिल आपण त्याचसाठी हेअर ग्रोथ साठी वापरतो. डेफिनेटली त्याच्या कंटेंट त्याच्या प्रमाणामध्ये खूप फरक असतो. म्हणजे जेव्हा बीपी साठी वापरायचा तेव्हा तो खूप हाय पोटेन्सीत वापरला जातो. वेरॅज इन डर्मॅटॉलॉजी जेव्हा आपण तो वापरतो तेव्हा तो अगदी म्हणजे 1.5-2 mg वगैरे इतक्या स्मॉल स्केलमध्ये वापरला जातो जर ओरल घ्यायचा असेल तर. पण बऱ्याचदा तर आपण लोकलीच वापरतो. ओरलचं खूप कमी केसेसमध्ये ओरली वापरतो. तर मिनॉक्सिडिलचं असं आहे की एका अर्थाने बघायला गेलं तर इट्स वंडरफुल ड्रग. कारण हेअर खूप चांगले रिझल्ट दिसतात. इनिशियली तुम्ही मिनॉक्सिडिल चालू केल्यानंतर हेअरफॉल वाढतो, थोडासा आहे त्यापेक्षा थोडा वाढतो आणि मग त्याच्यानंतर एका स्टेजला तो एकदम कंट्रोलमध्ये येतो आणि छान हेअर ग्रोथ पण होते आणि खूप हेअरफॉल कंट्रोलमध्ये येतो. सो पेशंट्स खूप हॅपी होतात, इव्हन डॉक्टर्स पण. पण एका पॉइंटला असं होतं की म्हणजे जर मिनॉक्सिडिलमुळे हेअरफॉल थांबतोय, ग्रोथ चांगली होतीये तर तुम्ही कायम ते कंटिन्यू नाही करू शकत. तुम्हाला मध्ये मध्ये 1-6 महिन्यानंतर वगैरे थोडासा ब्रेक घ्यावा लागतो. थोडंसं ते डिस्कंटिन्यू करावं लागतं आणि मग तुम्ही पुन्हा रिपीट करू शकता. कंटिन्युअस नाही रिपीट करू शकत. मग मधला जो तो स्पॅन असतो जेव्हा तुम्ही ते विड्रॉ करता तेव्हा तुमचा अगेन हेअरफॉल चालू होतो आणि तो खूप जास्त चालू होतो. त्याच्यामुळे मेनी पीपल हेट्स मिनॉक्सिडिल. बिकॉज पेशंट पॉइंट ऑफ व्ह्यू असं असतं की
त्यांना असं एक डोक्यात होतं की मेडिसिन चालू आहे तोपर्यंत हेअरफॉल थांबला, मेडिसिन बंद केलं हेअरफॉल बंद झाला, सो इट्स नॉट गुड मेडिसिन असं त्यांना वाटतं. आणि डॉक्टर्स पॉइंट ऑफ व्ह्यू असं असतं की पेशंटचं काउन्सिलिंग करणं आणि हे सगळं समजावून सांगणं हे थोडंसं अवघड होतं. म्हणजे एकदा छान रिझल्ट आल्यानंतर पेशंट हे एक्सेप्ट करायला तयार नसतात की पुन्हा हेअरफॉल होणार आहे. त्याच्यामुळे मिनॉक्सिडिल इज लव्ह अँड हेट रिलेशनशिप यू कॅन से. आणि सेम इज आणि फिनास्टेरॉइड. फिनास्टेरॉइडच्या बाबतीत असं आहे की फिनास्टेरॉइड हा चांगला मॉलिक्यूल आहे, आता लोकली वापरला जातो, रिझल्ट पण चांगले आहेत. पण फिनास्टेरॉइडमुळे सेक्स डिझायर कमी होते, लिबिडोवर ऍक्ट होतो तो. त्याच्यामुळे बऱ्याचदा देताना लिहून प्रिस्क्राईब करताना तो कॉशियसली द्यावा लागतो. म्हणजे जर समजा तुम्ही तुमचं सेक्शुअल लाईफ असणाऱ्या एजमध्ये किंवा एक फर्टाईल एजमध्ये जर तुम्ही प्रिस्क्राईब करत असाल तर थोडंसं काळजी घ्यावी लागते. इव्हन जर प्रेग्नन्सी प्लॅन म्हणजे बेबी प्लॅन करत असाल तर तेव्हाही फिनास्टेरॉइड नाही देता येत. आणि मेल्समध्ये पण जर अगदीच न्यूली मॅरिड आहे अँड इफ दे आर प्लॅनिंग फॉर बेबी किंवा फक्त न्यूली मॅरिड आहे तरी देखील इफ इट इज गोइंग टू अफेक्ट युअर सेक्स लाईफ देन वी हॅव टू थिंक ट्वाईस बिफोर प्रिस्क्रायबिंग इट. प्रत्येकच पेशंटला असं होतं असं नाही, पण बऱ्यापैकी पेशंटला हे होतं, त्यामुळे वी हॅव टू प्रिस्क्राईब इट व्हेरी कॉशियसली फिनास्टेरॉइड. करेक्ट. आणि बऱ्याचदा आपण जे सिरम्स जे आपण बोललात ओव्हर द टेबल घेतो ते आपण हे चेकच करत नाही आणि त्याच्यानंतर बाकीचे मग हे इश्यूज व्हायचे चान्सेस खूप असतात. हो हो हो. आता अजून एक तुम्ही टर्म यूज केली काउन्सिलिंग. मग मला थोडंसं डिफिकल्ट वाटतं की म्हणजे मला ते समजत नाही असं मी म्हणेन की हेअरफॉलमध्ये कसलं काउन्सिलिंग असतं किंवा त्याच्यामध्ये काय काउन्सिलिंग तुम्ही देता म्हणजे किंवा काय असतं काउन्सिलिंग इथे या पूर्ण डर्मॅट इंडस्ट्रीमध्ये? डर्मॅट आणि हे ट्रायको आय मीन हेअरसाठी पण आणि स्किनसाठी पण तुम्ही प्रिस्क्राईब केल्यानंतर काउन्सिलिंग करणं खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे तुमचे आत्ता पेशंटला 10 मिनिटं एक्स्ट्रा देऊन काउन्सिलिंग करावं लागेल, पण तो तुम्हाला लॉंग टर्म फायद्यात राहतं, कारण पेशंटचा एक ट्रस्ट असतो तुमच्यावर आणि त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होणं हे जास्त गरजेचं असतं. मी एक एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल माझ्या हातावर रॅश आली आहे, एक पेशंट आला आणि त्याला मी ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यानंतर नुसताच पाठवला, मी त्याला काहीच बोलले नाही की हे कसं होईल काय होईल. तर तो एक असं जजमेंट होतं की अरे मॅडमनी काही सांगितलंच नाही, फक्त मेडिसिन दिले आणि पाठवून दिलं. तर एक मुळात पेशंटची पण एक अपेक्षा असते की डॉक्टरांनी बोललं पाहिजे की बाबा काय झालंय आणि ह्याचा कोर्स कसा असणार आहे, हे कधी बरं होणार आहे आणि हे कशामुळे झालं, ह्या सगळ्या गोष्टी. सो जर स्किनला रॅश आलेली आहे, मी मेडिसिन दिलेत, तर इट्स माय ड्युटी की मी तिथं काउन्सिलिंग केलं पाहिजे की हे तुम्ही गोळ्या घ्या, हे क्रीम लावा आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतर किंवा 3 दिवसानंतर ती रॅश हळूहळू जाईल किंवा 4-5 दिवसानंतर पूर्ण गेलेली असेल आणि या गोष्टी अवॉइड करा. म्हणजे हे जर मी नीट काउन्सिलिंग केलं तर पुन्हा ही रॅश येण्याचं जे कारण आहे ते रिपीट होणार नाही. दुसरी गोष्ट, मी जर इथं सांगतेय कॉन्फिडेंटली की 4-5 दिवसात ही रॅश पूर्ण गेली असेल तर पेशंट तिथंच आश्वस्त होतो. ओके, हा अर्ध त्याला बरं वाटतं. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळं पुढचं ट्रीटमेंट पार्ट पण सोपा होतो आणि तो इनडायरेक्टली तो तुमच्यावर विश्वास ठेवतो तिथेच. त्याच्यामुळं हे गरजेचं आहे. हे झालं स्किनच्या बाबतीत. सेम हेअरच्या बाबतीत. आता हाच रूल मी हेअरला नाही अप्लाय करू शकत. म्हणजे स्किन रॅश आली आणि ती 4 दिवसात गेली तर मी असं हेअरच्यासाठी असं म्हणू शकत नाही की हे मेडिसिन घ्या आणि 4 दिवसात हेअरफॉल थांबेल. नाही होणार आहे असं होणार नाहीये. जरी मी 15 दिवसाचा फॉलोअप दिला, 15 दिवसांनी देखील पेशंट आला तरी तो हेअरफॉल थांबलेला नसणार आहे. कारण हेअर सायकलच जर 3 महिन्यांची आहे तर तुम्ही म्हणजे 8 आणि 15 दिवसात रिझल्ट नाही येणार. हा, थोडासा कमी होईल, कंट्रोलमध्ये येईल, पण पूर्णच थांबला आणि लगेचच रिझल्ट एकदम आले असं नाही होणार आहे. मग या केसमध्ये काउन्सिलिंग गरजेचं आहे. कारण तुम्ही जर काउन्सिलिंग केलेलं असेल तर मग पेशंट रिलॅक्स राहील की हा ठीक आहे, मॅडमनी सांगितलं होतं की एवढी हेअर सायकल आहे आणि इतके दिवस मेडिसिन घ्यायचे, सो त्यानंतर हळूहळू आपला हेअरफॉल कमी होईल. जर पेशंट रिलॅक्स झाला केसांच्याच बाबतीत तर स्ट्रेस कमी होतो. अगेन. आणि जर तो नाही रिलॅक्स झाला तर 8 दिवस संपल्यापासून स्ट्रेस वाढत राहतो फॉलोअप पर्यंत. का नाही थांबले, हेअरफॉल कमी का नाही, हेअरफॉल वाढतोच आहे, माझे आज इतके गळाले, बाथरूममध्ये तेवढे गळाले. एक्झॅक्टली. सो काउन्सिलिंग हे खूप जास्त गरजेचं आहे. आता पुन्हा एकदा मगाच्या प्रश्नातून 2-3 पॉईंट्स आपण घेतले होते की तुम्ही मगाशी म्हणालात मेडिसिननी लॉंग टर्म इम्पॅक्ट दिसत नाहीये किंवा ती मेडिसिन घेतल्यानंतर मध्ये पुन्हा हेअरफॉल जास्त प्रमाणात वाढतो, राईट? असे कुठले मेडिसिन्स आहेत का की जे घेतल्यानंतर एकदा घेतलंय, जी काही 3 महिने 6 महिन्याचा कोर्स कम्प्लीट केलाय आणि आता नकोय, मग आता तुम्ही बंद केलं तर तुमची ग्रोथ छान होणार आहे आणि ते तशी स्टेबल राहणार आहे, सस्टेनेबल राहणार आहे,
का हेअरफॉलमध्ये लॉंग टर्म म्हणजे कंटिन्युअस ते घ्यावंच लागणार आहेत मेडिसिन, जसं काही सीन आहेत? सी असं आहे आता की जर हेअरफॉलसाठी आपण ट्रीटमेंट घेतोय किंवा काही लोकली ओरली घेतोय, तर या सगळ्यांनी हेअरफॉल तुमचा थांबतो किंवा नवीन केस येतात. ह्या सगळ्यामध्ये आपण काय करतो? पुन्हा आपण same नाही 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 आपण ही जी प्रोसेस आहे ही पोस्टपोन करतो. ओके. आपण ती अरेस्ट नाही करत आहे. आलं लक्षात? म्हणजे जे आत्ता हेअरफॉल व्हायचा आहे तो अजून 4 वर्षांनी होईल, 6 वर्षांनी, इव्हन अगदी ट्रान्सप्लांट जरी आपण म्हणलं तरी या सगळ्या प्रोसिजरमध्ये आपण करतो काय की हेअर फॉल होणं, थिनिंग होणं किंवा बॉल्ड होणं हे आपण पोस्टपोन करतो. ओके. मग हे पोस्टपोन करताना जर समजा तुम्हाला हेरिडिटरी नसेलच, घरात कुणाला नाहीच, करेक्ट. आणि तुम्ही डाएट वगैरे सगळं ओके मेंटेन केलेलं आहे आणि आता तुमचा हेअरफॉल थांबलाय, तर डेफिनेटली तो राहीलही मेंटेन. पण जर समजा तुमच्याकडे हे आता ट्रीटमेंटला तुम्हाला चांगले रिझल्ट्स आले, हेअरफॉल कमी आला किंवा थांबला मी म्हणणे, पण तुम्हाला इकडे बॅकग्राऊंडला हेरिडेटरी आहेच आहे, वडिलांना 40-50व्या वर्षीच पूर्ण टक्कल होतं किंवा आईचेही बरेच थिन होते आणि तुम्हाला भयंकर स्ट्रेसफुल लाईफ आहे, तर मग हे अगेन हे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आले तर मग हेअरफॉल होणार ना काही दिवसानंतर. त्याच्यामुळं म्हणजे हे सेम असंच आहे की तुम्हाला ताप आला, तुम्ही औषध घेतलं, ताप उतरला, पण ताप उतरला याचा अर्थ आयुष्यातून गेला असं होत नाही. तुम्ही पुन्हा कधीतरी सर्दी होणार, तुम्ही कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी गेलात, पावसात भिजलात, तर त्यावेळेस ताप येणार ना पुन्हा. सो आय गेस बेस्ट इज द असं आहे की एक तर तुम्हाला हेअरफॉल होतो हे जाणवलंय, तर प्लीज चेंज युअर लाईफस्टाईल. येस, दॅट इज टू मच इम्पॉर्टंट. करेक्ट. इम्प्रूव्ह युअर स्लीप सायकल्स, ऍड मोर न्यूट्रिशन टू युअर फूड, आणि मग तो थांबेल किंवा तो पुढे येणार नाही आणि तुम्ही त्याला मे बी 10-15 years मोर पोस्टपोन करू शकता. अँड विथ द मे बी सप्लिमेंट्स ऑर मे बी इनटेक ऑफ मेडिसिन्स वॉट एव्हर प्रिस्क्राईब बाय डर्मॅटोलॉजिस्ट. नक्कीच. पण आता एक अजून याच्यामध्ये हेअरमध्ये विचारताना एक कन्सेप्ट येते, प्रीमॅच्युअर ग्रेइंग. आणि जे सगळ्यांमध्ये आता दिसतंय, म्हणजे असं खूप लोक असं छान चापून चुपून असं स्पाईक बिक करतात, पण असा तो केला मुलांमध्ये बेसिकली तरी दिसतं की आहे ग्रेइंग आहे. हा. आणि मुलींमध्ये पण जसं तुम्ही मगाशी म्हणाल की आपण भांग लपवतो हे ते करतो, पण हात असा किंवा त्यांच्या जे भांगाचं वळण आहे ते बदललं थोडंसं की आपल्याला जाणवतं की ग्रेइंग आहे. मग ते काय येत आहे एक तर, आणि बऱ्याचदा प्रीमॅच्युअर ग्रेइंगसाठी लोक जातात त्यावेळेस वेगवेगळ्या ट्रीटमेंट दिल्या जातात आणि ते खूप खर्चिकही आहेत किंवा त्यासाठी खूप पैसे आकारले जातात. मग ते ऍक्च्युली सस्टेनेबल आहे का? अगेन द क्वेश्चन इज सेम की सस्टेनेबल किती येते? प्रीमॅच्युअर ग्रेइंगसाठी पण पुन्हा कन्सिडर आपण करतो तो हेरिडिटरी. ओके. म्हणजे घरामध्ये असं असतं की आईचे वडिलांचे 30व्या वर्षी केस पांढरे झाले होते, मग मुलाचे आहेत, दॅट इज हेरिडिटरी. ओके. हा एक भाग असतो, तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही काही करू शकत नाही. हा, पण म्हणजे आई म्हणजे हेरिडेटरी काही नाहीये किंवा त्यांचे 40-50व्या वर्षी ग्रे झाले आणि तुमचे अगदी विशितच होत आहेत, तर मग इट्स अ कन्सर्न. अगेन न्यूट्रिशन डेफिशियन्सी जर असेल तर त्यामुळे देखील ग्रेइंग होतं. म्हणजे अलीकडे मागच्या एक 5-6 महिन्यामध्ये असेही पेशंट्स होते, छोट्या मुली 7-8 वर्षांच्या, आणि असं 2-4 केस ग्रे झाले वगैरे असं. तर न्यूट्रिशन डेफिशियन्सीमुळे असं होतं. अजून एक प्रीमॅच्युअर ग्रेइंग होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे थायरॉइड. ओके. बऱ्याचदा थायरॉइडमुळे हे ग्रेइंग होऊ शकतं आणि खूपदा ते स्किप होतं. थायरॉइड टेस्ट करणं किंवा ते इव्हॅल्युएट करणं हे स्किप होऊन जातं. म्हणजे फक्त न्यूट्रिशन म्हणून सप्लिमेंट्स दिले जातात, पण मेन जे कारण असतं ते स्किप होऊन जातं. सो थायरॉइड लेवल्स एकदा बघायला पाहिजेत. आणि युजली असं होतं की म्हणजे जर फॅमिलीमध्ये कुणाला असेल थायरॉइड, आईला, वडिलांना, बहिणीला, आणि जर तुम्हाला हिस्ट्री येते ही की प्रीमॅच्युअर ग्रेइंग आहे, तर डेफिनेटली त्यावेळेस तुम्ही थायरॉइड चेक करायला हवं. जर फॅमिली हिस्ट्री असेल कोणाची थायरॉइडची, डेफिनेटली यू शुड गो फॉर इट. तो एक भाग आहे. आणि त्याच्यानंतर जे आता होतं ते 25-30च्या दरम्यान जे ग्रेइंग होतं किंवा 30 नंतर होतं, तर पुन्हा स्ट्रेस हा कारण आहेच आहे. मी जसं मगाशी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीचं उदाहरण दिलं तसंच आहे. म्हणजे स्ट्रेसमुळे जर इतकं विजिबल ग्रेइंग होऊ शकतं, तर स्ट्रेस डेफिनेटली कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहेच आहे या गोष्टीमध्ये. आता याचा पुढचा भाग असा येतो की ट्रीटमेंट्स. करेक्ट. तर ग्रेइंगसाठी फार्मा
कंपनीने बनवलेले असे काही प्रोडक्ट्स आहेत किंवा असे काही लोशन्स आहेत जसं की ग्रेक्स लोशन वगैरे, की ज्याच्यामुळे पूर्ण तुम्ही रिव्हर्स करू शकता ग्रेइंग. ओके, होते म्हणजे होतं, पण त्याला पण काही क्रायटेरिया आहेत. ओके. म्हणजे तुम्ही एज कोणतं आहे, म्हणजे जसं तुमचं एज वाढेल तसं रिझल्ट कमी होणार. ओके. म्हणजे जर तुमचं 10-15व्या वर्षी ग्रेइंग असेल आणि तुम्ही ते वापरलं, तुम्हाला छान रिझल्ट मिळणार. 25व्या वर्षी असेल तरीही तुम्हाला चांगले 70-80% मिळतील. 30व्या वर्षी असेल 60-70% मिळतील. पण तुम्ही जर असं असेल 34व्या वर्षी तुम्ही म्हटलात नाही मला ग्रेइंग आहे आणि मला ते वापरायचं आहे, तर रिझल्ट मिळतील, पण त्याला लिमिटेशन्स आहेत. ओके. म्हणजे असं नाही होणार की मी हे वापरलं इतके दिवस मग मला रिझल्ट का नाही आला. बिकॉज युअर एज इज 34 ना, या 35 जे काही असेल ते. त्यामुळं म्हणजे हे मल्टीफॅक्टोरियल आहेत ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे असं एकाच गोष्टीवर काही अवलंबून नाहीये. हे जरा ते असं या सगळ्याच्या आणि आता याने रिझल्ट येतात. त्याच्या अनुषंगाने एक गोष्ट येते की डाय करणं, हेअर कलर. करेक्ट. येस आणि आता तर फॅशन म्हणून पण केले जाते. येस. तर दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहेत आणि कसं असतं ते? सी, आता जर हेअर कलर म्हणजे तुमचं ग्रेइंग होतच आहे, तर बेसिकली डाय करायचा की नाही हा अगदी स्वतःचा प्रश्न आहे. पण म्हणजे आता आजकाल ते सॉल्ट पेपर लुकचा खूप क्रेज आहे. तर असं आजकाल खूप जणांचं असं आहे की नाही होऊ देत ग्रे, नाही फरक पडत, आम्ही असेच कम्फर्टेबल आहोत या ह्याच्यात. दॅट इज गुड. म्हणजे इट इज नॉट ऑलवेज नेसेसरी की ग्रे झाले की तुम्ही कलर केलंच पाहिजे. म्हणजे काही जण इफ यू आर ओके विथ दॅट लुक तर ते तसं कंटिन्यू करणं हा देखील चांगला ऑप्शन आहे. इफ यू आर नॉट ओके, जर तुम्हाला डाय करायचंच असेल तर ऍटलिस्ट गो फॉर अमोनिया फ्री प्रोडक्ट्स, ज्याच्यामध्ये अमोनिया नसतो अशा गोष्टींमध्ये. त्यामुळे काय होईल, केस डॅमेज होणार नाहीत, लस्टर केसांचं जाणार नाही आणि असे एकदम निर्जीव होऊन जातात केस. त्याच्यामुळे खूप ड्रायनेस येतो आणि ते खूप हॅबिच्युअल होऊन जातं. मग ते थोडंसं आपण ऍडिक्शनला कसं म्हणतो विड्रॉल इफेक्ट येतात, तसं तो डाय फेड व्हायला लागलं की असं कसं व्हायला लागतं. की सोशल फंक्शन्सला कसं जायचं वगैरे असं. त्यामुळे डाय वापरतानाच मी सांगेन की काही फार्मा कंपनींनी बनवलेले डाय आहेत की जे अमोनिया फ्री आहेत आणि त्यांचे चांगले रिझल्ट आहेत. आणि ते जे तुम्ही आता फार्मा कंपनीने बनवलेले जे डाय असतात तर त्याचे जर तुम्ही रिझल्ट पाहाल ना, तर असं एक कुठेतरी नॅचरल ब्लेंड असतो. हेच जर तुम्ही असे ओटीसी मिळणारे डाय जे बघता तर ते असं कळतं प्रॉपर. म्हणजे तुमच्या बाकीचे केस असतात तो कलर वेगळा असतो आणि ते असं एकदम काळा म्हणजे तुमचे नॅचरली पण इतके काळे नसतात, एवढा काळा, एवढी ती शेड डार्क असते. सो दॅट इज बिकॉज ऑफ अमोनिया. फक्त आता हे फार्मा कंपनीने बनवलेल्या डाय मध्ये काय होतं की ते अमोनिया फ्री असल्यामुळे तुमचे केस जे रंगतात ते रंगायला थोडा वेळ लागतो किंवा 1-2 ऍप्लिकेशन नंतर ती तुम्हाला एक्सपेक्टेड जी शेड आहे ती येते. वेरॅज या ओटीसी ब्रँड्स मध्ये अमोनिया भरपूर असतो, त्याच्यामुळे 15 मिनिटात, 10 मिनिटात, 5 मिनिटात, व्हॉटएव्हर टाइम लगेच तुम्हाला हवे त्या डार्कनेसनी ते केस रंगलेले असतात आणि अगदी हव्या तेवढ्या कमी वेळामध्ये. आणि आय गेस ते डॅमेज पण तितकाच मोठा डेफिनेटली हेअर फॉल आणि बाकीच्या रिझन्सला. त्यामुळे फार्मा कंपनीचा जो डाय असतो ते थोडंसं म्हणजे लोकांना ऍक्सेप्टन्स यायला प्रॉब्लेम होतो की ते एकदा वापरलं पण ते तेवढे केस रंगले नाही, थोडेसे पांढरे दिसतायतच अजून असं होतं किंवा तशी शेड आली नाही, तेवढं डार्क झालं नाही असं. पण ते तुम्ही 1-2दा वापरलं म्हणजे इनिशियली एकदा ते सेट होईपर्यंत 1-2दा वापरल्यानंतर एकदा तुमचं एक्सपेक्टेड शेड आली की त्याच्यानंतर होऊन जातं, काही प्रॉब्लेम येत नाही. मार्केटमध्ये खूप तसे चांगले डाय आहेत. झायडस फार्माचा एक आहे क्युटी कलर म्हणून, खूप चांगला डाय आहे, किंवा हर्क्युलर म्हणून एक आहे. दॅट इज गुड. येस, आणि सेफ आहेत मेन म्हणजे. ते खूप महत्वाचं आहे. आता एक मिथ असतं हेअर ग्रेइंग बद्दल बेसिकली, आणि आपण ते सगळे ऐकतो, म्हणजे लहान असतात मोठे असतात सगळे ते सांगतात किंवा ते असं उघाउघाने बोललंही जातं, तो पांढरा झाला ना तो काढून टाक, नाही होणार बाकीचे पांढरे. हे कितपत खरं आहे किंवा हे काय आहे? नाही, हे मिथ आहे. ओके. असं काही नाहीये की पांढरा केस उपटला आणि त्याच्यानंतर बाजूचे पांढरे झाले, असं नाहीये. जर न्यूट्रिशन डेफिशियन्सी हेअरफॉल असेल किंवा थायरॉइडमुळे जर हेअरफॉल असेल तर तुम्ही 1 काढा नाही तर 10 काढा, ग्रे होणारच आहे ना. म्हणजे याने काय फरक पडणार आहे? याने असं काही फरक पडणार नाही. किंवा तुम्हाला स्ट्रेस आहे, पण मग स्ट्रेस आहे मग तो या एकाच इथं जो केस तुम्ही उपटला त्याच्या मुळाशी तिथंच स्ट्रेस आहे का?
असं नाहीये ना. बेसिकली अजून एक मिथ आहे की मास्टरबेशन केलं तुम्ही की तुमचे हेअर ग्रे व्हायला सुरुवात होते किंवा हेअरफॉल पटकन व्हायला सुरुवात होते. अर्ली एजेसमध्ये तो सुरुवात होतो आणि जनरली तसं पण बघतो आपण की थोडेसे 25 नंतर व्हायला लागले तर मग लोक असं कुठेतरी जोडायला लागतात त्याच्यासोबत गोष्टी, म्हणजे सेक्शुअल हेल्थ किंवा सेक्शुअल कंटेंट सोबत. तर ते कितपत खरं आहे? ऍक्च्युली असं नाहीये, ओके. हे मिथच आहे असं म्हणेन मी. कारण मास्टरबेशन हे युजली कोणत्या एजमध्ये केलं जातं? टीन एज पासून स्टार्ट होतं, हां, राईट? 16 अबाउट हां. बेसिकली. मग त्याच एजमध्ये हॉर्मोनल गडबड होते म्हणून हेअरफॉल चालू होतो ना. सो ओके. हाऊ कॅन यू कंबाईन बोथ द थिंग्स? ओके. मास्टरबेशनमुळे हेअरफॉल होत नाही. अजून एक मिथ आहे, मास्टरबेशनमुळे पिंपल्स येतात. ओके. तर हे होत नाही. पिंपल आणि हेअरफॉल या 2 गोष्टींसाठी हॉर्मोन रिस्पॉन्सिबल आहेत आणि ते त्या हॉर्मोन जेव्हा पीक असतात किंवा थोडंसं इम्बॅलन्स म्हणू शकतो आपण, त्या एजमध्ये या गोष्टी घडतात. फक्त इट गोज हँड इन हँड, म्हणून ते त्याच्यामुळे हे होतं असं नाही होत. ओके. याच्यासाठी हॉर्मोनच रिस्पॉन्सिबल आहेत. आणि तसं जर आपण म्हणायला गेलं तर जर मास्टरबेशनमुळेच हे सगळं होतंय असं जर असतं तर ती जी काही इंडस्ट्री आहे, व्हॉट यू आर सेइंग, की असे मूव्हीज वगैरे आपण बघतो, Correct, तर मग correct. त्यामध्ये ते जे सगळे हिरो हिरोईन्स असतात सो कॉल्ड, तर ते असे फुल ऑफ पिंपल अँड दे मस्ट बी बाल्ड ना, म्हणजे त्यांचे Correct, पूर्ण correct. केस गेलेले, विरळ झालेले असेच असायला हवे होते. सो असं नाहीये, हे Okay. मिथ आहे. अजून एक मिथ आहे बऱ्यापैकी म्हणजे ऐकायला येतं, ज्याच्यामुळे लोक हेल्मेट वापरत नाहीत की हेल्मेटमुळे हेअर लॉस होतो बेसिकली, किंवा हेल्मेटमुळे इथेच मुद्दामून ते टक्कल पडतं कारण हेल्मेट आपलं असं असतं. तर मग ते खरं आहे का? मग काय अप आहे? टू सम एक्सटेंट इट इज ट्रू. ओके. कारण एक ट्रॅक्शन हेअरफॉल नावाचा प्रकार असतो, की Okay. म्हणजे केस असं एकदम ओढून बांधणं. एस्पेशली फिमेल्स जेव्हा वापरतात हेल्मेट तेव्हा केस आधी बांधतात आणि मग त्याच्यावर घालतात. मग त्याच्यामुळे केसांवर ताण येतो आणि त्यामुळे हेअरफॉल होऊ शकतो. इव्हन मेल्सच्या बाबतीत पण सेम. पण मग त्या केसमध्ये काय करू शकतो हां. आपण, की एक कॅप येते एक हेल्मेटच्या आत घालण्यासाठी. आधी ती कॅप लावा आणि त्याच्यानंतर हेल्मेट घाला आणि हेल्मेट आपल्या मापाचं घ्या सगळ्यात मेन. बऱ्याचदा असं होतं की खूप टाईट हेल्मेट असतं, त्यामुळे पण केस तुटले जातात आणि मग ते Okay. ब्लेम याच्यावर येतो की हेल्मेट घातलं की केस गळतात. Correct. त्यामुळं त्याचं मटेरियल आणि साईज तुमचा व्यवस्थित बघणं गरजेचं आहे आणि ती कॅप घाला. आणि फिमेल्सच्या बाबतीत अजून एक मी सांगेन की खूपदा असं सवय असते की एकदम घट्ट हायपोनी वगैरे बांधायचे, Correct, घट्ट केस ओढून बांधायचे, एकदम टाईट त्याला बन लावायचा वगैरे. असं नको करायला, कारण त्याच्यामुळे ट्रॅक्शन हेअरफॉल पुन्हा एकदा केसांच्या मुळांवर ताण येतो आणि हेअरफॉल वाढू शकतो. अजून एक आहे बर्थमध्ये बेसिकली. आता आपण मॅरेजेस सीझन्समध्ये बघतो की प्रत्येकाला मेकअप करायचा असतो आणि इव्हन आता असं की ट्रेंड बदलत चाललाय. म्हणजे पहिलं तरी असं होतं की नवरा मुलगी आणि नवरी मुलगी मेकअप करायचं, पण आजकाल आई बहीण भाऊ सगळ्यांना मेकअप करायचा असतो आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की वेगवेगळे हेअर स्प्रे केले जातात. म्हणजे कोणी रशियन स्टाईल सेट करायची किंवा कोणाला कुठला बन करायचा किंवा मुलांनाही थोडंसं केसेसमध्ये इकडे तिकडे करायचं, मग तो हेअर स्प्रे केला जातो. तो किती व्हॅलिड आहे खरं तर, आणि ते तुम्हाला कसं इम्पॅक्ट करणार लॉंग टर्ममध्ये? एकदा केला किंवा मल्टिपल टाइम्स करताय तुम्ही? तुम्ही जे काही स्प्रे करता हेअर स्टायलिंगसाठी युअर सेइंग, हां. तर मग हेअर स्टायलिंगसाठी जे स्प्रे करता ते बेसिकली शाफ्टवरच ऍक्ट होतात. तुम्ही युजली स्कॅल्पवर कोणी स्प्रे करत नाही. तुमच्या शाफ्टच्या लेंथवर किंवा ते सेट केलेल्या स्टाईलवर असं ते वरून मारलं जातं. हो. तर डेफिनेटली केमिकल आहे म्हणल्यावर ते डॅमेज तर होणारच ना. पण युजली हे टेम्पररी गोष्टी असतात. ओके. म्हणजे कधीतरी आपण काय रोज हेअरस्टाईल करत नाही नाही, नक्कीच. किंवा रोज असं कुठे ते स्प्रे मारून जात नाही. कधीतरी वन्स इन अ वाईल होणाऱ्या या गोष्टी आहेत. 6 महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा, दॅट इज ओके. हं. कधीतरी एकदा चालू शकतं. पण रोजच उठून तुम्ही मारत असाल तर मग प्रॉब्लेमॅटिक आहे. नाही, पण रोज उठून बऱ्यापैकी आपण हे नाही करत, पण मी बघतो की आता केस सेट करण्यासाठी बऱ्याचपैकी रोज उठून लोकं ड्रायर मारतायत. नाही, ड्रायरनी ना थर्मल डॅमेज म्हणतो आम्ही त्याला. तर ओके. त्याच्यामुळे खरंच केस डॅमेज होतात. त्याच्यामुळं नॅचरली केस सुकू द्या. ते जास्त बेटर आहे. कधीतरी अगदीच गडबड असेल आणि नाहीच वेळ आहे, तर त्यावेळेस ड्रायर लावला ओके. करेक्ट. पण रोज जर तुम्ही ब्लो ड्राय करत बसाल तर केस डेफिनेटली डॅमेज होणार, तुटणार आणि गळणार. हां, कारण बऱ्याच असं बघायला आणि मिळतं की सेट होत नाहीत. अंघोळ हां. केली आहे, आलोय बाहेर, कंगवा घेतलाय, ड्रायर केलं त्याच्यासाठी जातं. तुम्हाला हेअर नरिशमेंट क्रीम हा एक ऑप्शन असतो, ओके. की ज्या खरंच चांगल्या क्रीम्स आहेत, त्याचे काहीही साईड इफेक्ट्स नाहीयेत आणि ते तुमचं जे सेटिंगचा कन्सर्न आहे, की केस सेट होत नाहीत, हां. तर तोही त्याच्याने होऊन जातो. काही प्रॉब्लेम ओके. येत नाही. आणि मगाशी विचारलं तसं ते हेअर स्प्रे वगैरे दॅट इज ओके. पण तुम्ही जेव्हा ते वापरता, तेव्हा त्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. म्हणजे त्याचं युजुअली असं असतं, की
स्प्रे केल्यानंतर ते तसंच राहतं आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता तेव्हा ते निघून जातं. पण मग जेव्हा हेअर वॉश कराल तेव्हा प्रॉपर शॅम्पू, कंडिशनर, त्याचे जे व्यवस्थित लागणाऱ्या गोष्टी आहेत तसं तुम्ही ते फॉलो केलं पाहिजे. नाही तर फक्त तो मारला स्प्रे आणि नंतर आपलं रॅन्डमली कसं तरी धुतलं तर नाही. म्हणजे त्यांनी काय होईल, डॅमेज तर होणारच आहे तुमचं ते स्प्रे मारल्यानंतर, पण जर प्रॉपर शॅम्पू कंडिशनर वापरलं तर जरा काहीतरी ते इम्प्रूव्ह होईल, आटोक्यात येईल. म्हणजे जे खूप होणारे डॅमेज ते थोडंसं तुम्ही काहीतरी कमी करू शकता. शेवट जाता जाता एक अजून मिथ आहे बेसिकली ऍडिक्शन, जे आपण बोलतो की सिगरेट, दारू किंवा अशा अंमली पदार्थांनी पण हेअर लॉस होतो का, किंवा ते हेअर लॉसशी कसे कनेक्ट होतात? ऍडिक्शनच्या बाबतीत असं आहे की एखादी गोष्ट, म्हणजे असे खूप लोक असतात की सकाळी तंबाखू खाल्ल्याशिवाय बाथरूमला जात नाहीत किंवा सिगारेट स्मोक केल्याशिवाय जात नाहीत. तर हे तुमचं फिजिकल डिपेंडन्स झाला. तंबाखू खाल्लं, सिगारेट खाल्ली, तंबाखू खाल्ली, सिगारेट हे ओढली आणि मग तुम्ही टॉयलेटसाठी गेलात, हा फिजिकल डिपेंडन्स झाला. पण याच्या आधीच मेंटल डिपेंडन्स आलेला असतो. ते तुमच्या डोक्यात जे असतं की अरे मी हे केलं तरच हे होईल. दिस इज मेंटल डिपेंडन्स. दिस इज द बिगिनिंग ऑफ ऍडिक्शन. आणि ऍडिक्शनचं असं आहे की ऍडिक्शनमुळे तुम्हाला फायदा काय होतो? काहीच नाही होत, सगळं नुकसानच होतं. मग जर एखादी गोष्ट करून जर तुमचं म्हणजे डॅमेजच होणार आहे तर मग ती का करायची? आणि ऍडिक्शन मुळात का होतं? कुठंतरी तुम्हाला असं असतं की यू वॉन्ट सम फील गुड इफेक्ट. म्हणजे काहीतरी, हा एक्झॅक्टली. म्हणजे हा इथं माझं काहीतरी बिनसलंय, मग नको मला, मग त्यापेक्षा मला ते एक स्मोक केल्यानंतर छान वाटतं किंवा थोडंसं अल्कोहोल घेतल्यानंतर छान वाटतं. तर ते कुठंतरी तुमचं ते डिप्राइव्ड हॅपीनेस म्हणा किंवा जे काही डिप्राइव्ड डिझायर्स असतात, हा, तर त्या कुठंतरी तुम्ही शोधायला, अशा ज्या आभासी जगामध्ये म्हणा, तुम्ही शोधायचा तो प्रयत्न करता. सो अगेन इट्स अ स्ट्रेस. ऍडिक्शन होण्यामागे स्ट्रेस हाच कारणीभूत आहे. स्ट्रेस मधून पळवाट काढण्याचा सोपा मार्ग इज ऍडिक्शन. तर मग हे अल्कोहोल असतं आणि स्मोकिंग आहे. तर अल्कोहोलच्या बाबतीत मी आता सांगितलं तसंच की ऍडिक्शन आहे म्हणजे हे प्रॉब्लेमॅटिकच आहे. त्यामुळं आपण ते ठरवायला हवं. आता ऍडिक्शन याचा अर्थ, आता काही जण असतात रोजच पितात, दॅट इज अल्कोहोलिझम. काही असतात ते ऑकेजनली घेतात. सो यू कॅन नेम देम ॲज अल्कोहोलिक्स, बट स्टील कुठेतरी जर ती गोष्ट तुमच्या रुटीनमध्ये आली नाही, त्याच्यात खंड पडला आणि तुम्हाला प्रॉब्लेम व्हायला लागले, तर समजून जावं हे ऍडिक्शन आहे आणि डेफिनेटली याच्या मागे स्ट्रेस आहे आणि हे त्रासदायक होणार आहे. आता दुसरं महत्वाचं ऍडिक्शन म्हणजे स्मोकिंग. तर युजली असं होतं की जे स्मोक करतात त्यांना ते असं, ते आता सगळ्यांना कळायला लागलं ऍक्टिव्ह स्मोकिंग, पॅसिव्ह स्मोकिंग ते नाही पाहिजे वगैरे वगैरे. तर स्मोकिंग करणाऱ्यांना बरेच जण रेजिस्ट करतात की नाही, इथं नाही करायचं, किंवा माझ्या समोर नाही, आय डोंट वॉन्ट टू बी अ पॅसिव्ह स्मोकर वगैरे असं, किंवा स्मोकिंग करू नका, अवेअरनेस आहे, किंवा ते स्मोकिंगचं जे सिगारेटचं पॅकेट आहे त्याच्यावर ते लंग कॅन्सर झालेला एक खूप विचित्र फोटो असतो की सो दॅट म्हणजे ते प्रोवोक होत नाहीत हे या सगळ्यामुळे. पण आता एक नवीन प्रकार आलेला आहे ज्याच्या युथ तर खूप त्याच्या एकदम फेवरमध्ये, दॅट इज वेपिंग. तर वेपिंग हे स्मोकिंगचंच एक गोंडस नाव किंवा एक पॅम्पर्ड, यू कॅन से फ्लेवर्ड अँड पॅम्पर्ड बेबी ऑफ स्मोकिंग असं म्हणता येईल वेपिंगला. पण वेपिंग जास्त डेंजरस आहे स्मोकिंग पेक्षा. कारण स्मोक, तुम्ही चेन स्मोकर असाल, 10-15 दिवसाच्या सिगारेट ओढल्या, ते काउंट असतो, तो कळतो, समोरच्याला जाणवतं की बाबा यांनी एवढ्या हे केल्या. पण वेपिंग जेव्हा तुम्ही करता ते काउंट करता येत नाही. किती वेळ करता ते तुमच्याच हातात आहे. कितीही वेळ तुम्ही करू शकता आणि त्याच्यात अगेन स्मोक होत नाही. ते ह्युमिडिफाय होतं, त्याच्यामुळे ते आतल्या आतच चालू असतं. बरं, त्याच्यात इतके भारी भारी फ्लेवर्स असतात की त्याच्यामुळे तुम्हाला तो फील येत नाही की वी आर डुईंग समथिंग रॉंग. ते असं काहीतरी कॅन्डी वगैरे असं खाल्ल्यासारखंच वाटतं की छान फ्लेवरची. सेम इज द केस विथ हुक्का. म्हणजे वेप इज, यू कॅन से, पोर्टेबल हुक्का. हा, तर त्याच्यामुळं वेपिंग हे जास्त डेंजरस आहे. स्मोकिंग करताना कसं तुम्ही 4 चौघात नाही करू शकत, तुम्हाला एक कुठेतरी कोपरा गाठावा लागतो वगैरे, म्हणजे खूप त्याला असे नियम आहेत ना, आणि त्यानंतर यू कॅन गेट दॅट प्लेजर. पण वेपिंग इज लाईक सोफ्यावर बसून तुम्ही तुमचं पण चालू होऊ शकता. म्हणजे असे विकेंडलाच पूर्ण ते जे काही तुमचे वेपिंगचे हे असतात ते अख्खच्या अख्खं रिकामं होतं. त्याच्यात ऑलमोस्ट
3000 वगैरे 2000 3000 शॉट्स असतात. एवढं आपण स्मोकिंग कधी करत नाही. आपण म्हणजे लोक जे स्मोकिंग कधी करत definitely. नाही. सो ते एवढं कधी करत नाही. करेक्ट. वन्स अगेन थँक्यू अमृता मॅम, तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत हेअर बद्दल बऱ्याचशा मिथ आणि बऱ्याचशा गोष्टी इन डिटेल सांगितल्या. कारण बऱ्याच असं होतं ना की हेअरफॉल होतोय, लपवायचे टक्कल म्हणून बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात, पण ते उघडपणे बोललं जात नाही. आणि अजूनही आज सोसायटीमध्ये हेअरफॉल होणं म्हणजे तो मुलीला असू द्या किंवा मुलीला एक स्टिग्मा मानला जातो किंवा एक जेनेटिक डिसऑर्डर मानली जाते. म्हणजे ते बोललं जात नाही, पण मानली जाते ती नक्कीच. आणि ते तुम्ही खूप प्रमाणात क्लिअर केलं, त्याच्यावर तुमचे खूप खूप आभार. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हेअर रिलेटेड काही कन्सर्न्स असतील, काही क्वेरीज असतील, तर मग आमचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे. त्याचबरोबर पिन कमेंटमध्ये आहे, संपर्क साधू शकता. आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील, ते तुम्हाला विचारायचे असतील, ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर आम्हाला Instagram आणि Facebookवर फॉलो करायला विसरू नका. दोन्हीच्या लिंक्स डिस्क्रिप्शन्स आणि पिन कमेंटमध्ये दिलेल्या आहेत. तिथे आम्ही डेलीचे अपडेट्स, त्याचबरोबर आपल्या पॉडकास्टच्या काही गमती-जमती, रील्स आणि त्यातले छोटे-छोटे शॉर्ट्सही टाकत असतो, जेणेकरून तुम्हाला एक ॲड ऑन बेनिफिट्स मिळत जातात. अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, कारण ते फ्री आहे. चला, भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये.